नाव सांगतो तसं नाही तसं वांबळे तेवढं नाही असं भैया पूर्ण नाव सांगा. रमेश गुणवंत थोडे राहणार गातेगाव तालुका जिल्हा लातूर. हां. आज तारीख आहे 2 डिसेंबर 2024. या दिवशी आपण आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये आहोत. या तुरीला तुम्ही आपल्या ग्रीन प्लॅन्ट कंपनी सेंद्रिय खत वापरला. काय काय दिलं तुम्हाला महिना नायट्रोकिंग ग्रो ब्लूम एफसी पावडर स्फोट दिलं होतं. मग ते वापरल्यामुळे काय फरक वाटला सांगा बरं जरा. हे सांगते वापरल्यामुळं शेंगाची जी 3 सोले होते ते 5 झालेत. 5 4 वर गेलेत. हां पहिलं 3 2 3 2 असं राहत होते. हां आणि लागत ते जास्त लागले. हां. आणि बुडाची साईज जर बघितलं तर रान आणि बुडाची साईज जर बघितलं तर इथं सगळं मुरमाड रान आहे. इथं काय मातीच नाही. हां डोंगर भागात आले त्यावेळेस पीक आले फवारणी केल्यापासून. हां. त्याच्या आधी पेरीत होता तर असं येत नव्हतं. हां. 1 2 कटे किती माल निघत होता काय अंदाजे 1 2 कटेचे आसपास. आसपास. आणि यावर्षी काय अपेक्षा आता अपेक्षा 7-8 कटेची अशी अपेक्षा आहे. 6 कटे 5-6 कटेची धरली आहे. बरं बरं. तुमच्या पाठीमागे एक बुडी तुरीचं बुड दिसायला जरा दाखवा त्या बुडाबद्दल माहिती द्यावर जरा. रान बुड आतापर्यंत असं रान म्हणजे खडकाचं रान आहे हे. हां आतापर्यंत अशी टूर कधीच आलेली नव्हती. त्यावर्षी जैविक पूर्ण वापरल्यामुळे. हां अशी टूर आली आहे. बरं बरं. ह्याची माहिती तुम्हाला पाणवून दिली. अशी आता शेंगा किती काय झाडाला काय सांगतील का झाडाला शेंगा दरवर्षी 1 2 3 2 3 शेंगदाणे राहत. ह्या वर्षी 4-5 4-5 4-5 अशी 3-4 सोल्याची शेंगा आहेत. हा. म्हणजे जर बघितलं हे काही लागण जर बघितलं तर आता 4 सोल्याची शेंगा दिसतात सगळ्या. बरोबर. हो. म्हणजे खत वापरून तुम्ही समाधानी आहेत. खत वापरून आम्ही समाधानी आहोत. इतर शेतकऱ्यांसाठी काय मेसेज द्याल माऊली पाणवा. सगळ्या शेतकऱ्यांनी केलेलं योग्यच आहे हे सेंद्रिय. हां. यात उत्पन्न 1.5 वाटतंय. खर्चाच्या मनानं काय सांगता येईल मामा जरा इकडे तोंड करा. रासायनिक खत खावा पुन्हा खावा. हा सगळ्यात कमी आहे हा जैविकचा. खर्च सगळ्यात कमी आहे. हा. म्हणजे सगळ्यात महत्वाचा खर्च कमी आणि उत्पन्न. आता वागा रासायनिक खतात तू फवारणी करतो सरासरी एक दर गृहीत धर. रासायनिक खताला तुला 3 फवारणीला पैसे किती लागतात रासायनिक फवारणीला एक सरासरी 4-5 3 फवारणी सरासरीची. 4,000. आता तू किती फवारणी केल्याची इथं आणि किती खर्च आला 2 फवारण्या केल्या मी जैविक औषधाच्या 2 फवारण्या केल्या. खर्च झाला 2,500 रुपये. खर्च झाला 2,500 म्हणजे निम्म्यानं खर्च आला. निम्म्यानं खर्च झाला. म्हणजे खत वापरून तुम्ही समाधानी आहेत. समाधानी आहोत आम्ही. बघा सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे मिशन आहे विषमुक्त अन्न रसायनमुक्त शेती त्याचबरोबर मिशन काळेगावचं अभियानात सहभागी झाला. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार.